आज या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मिडवीक भक्तीला, मिडवीक वर्शिपला आम्ही प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की आम्ही सदैव तुझ्या पुढे नम्र, लीन, भक्त आणि बापा परमेश्वर आम्ही आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करीत असावं अशी तुझी इच्छा आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही केवळ मुखाने तुला आमची नम्रता जाहीर करणारे असू नाही, तर बापा खऱ्या अर्थाने आम्ही बापा परमेश्वरा आमचा दीन भाव घेऊन तुझ्या पुढे यावं अशी कृपा, दया, अनुग्रह तू आम्हाला दे. हा जो लॉकडाऊनचा आणि सर्वत्र जो प्रसंग आलेला आहे, त्यामध्ये लोकांना एक देवाचं मार्गदर्शन मिळावं, प्रोत्साहन मिळावं, उत्तेजन मिळावं आणि पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित होता यावं, देवाची कृपा, दया, अनुग्रह मिळावा ह्या हेतूने बापा परमेश्वरा ह्या भक्तीचा प्रारंभ आम्ही करीत आहोत. आणि म्हणून बापा परमेश्वरा आज प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करीत आहोत. बापा परमेश्वरा, जी प्रत्येक व्यक्ती ऐकत आहे त्यांना आज त्यांच्या गरजेनुसार बापा तुझी कृपा दे, तुझी दया दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आम्हा प्रत्येकाचं बापा परमेश्वरा स्वास्थ्य राख, आमचं मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आमचं शारीरिक स्वास्थ्य तू विशेष प्रकारे बापा परमेश्वरा हे योग्य प्रकारे तू राख बापा, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे प्रभू, आता आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. ही भक्ती तू आशीर्वादाची कर. मान, महिमा, गौरव देवाला, धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय का आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला गीत आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी हे गीत आपण गात आहोत. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र प्यारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येओ, जगिया स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रचनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा. आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत अभिनंदन करीत आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन या संदेश मालिकेमध्ये आज आपण दुसरा संदेश ऐकणार आहोत. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे अम्माऊसच्या वाटसरूंना दर्शन. आणि शास्त्रपाठ आहे लूक ऋषवर्तमान 24वा अध्याय आणि वचने 13 ते 35. लूक ऋषवर्तमान अध्याय 24 आणि वचने 13 पासून ते 35 पर्यंत. अम्माऊसच्या गावच्या रस्त्यावर येशूचे 2 शिष्यांना दर्शन. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काही बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लान मुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हात अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झालेल्याला आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालले असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. हे देवबापाचं शुभवर्तमान आहे. देवबापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
आमाऊसच्या वाटेवरील 2 शिष्यांपैकी एकाचे नाव क्लैपा होते. वचन 18. परंतु दुसरा कोण होता हे माहीत नाही. कदाचित असे म्हणतात की क्लैपाची ती पत्नी असावी, किंवा काही लोक म्हणतात की तो स्वतः शुभवर्तमानकार वैद्य लूक असावा. पण हे खरे की 11 प्रेषितांपैकी ते दोघे नव्हते. वचन 33 आम्हाला हे सांगत आहे. तात्पर्य, जर तो लूक असेल तर त्याने स्वतःचे नाव प्रसिद्ध करण्याचा मोह आवर्जून टाळला. आणि मला तर असं वाटते की तो लूकच असावा, कारण इतकी डिटेल माहिती त्याने स्वतः पाहिल्याशिवाय देता त्याला आली नसती. देवाच्या सेवेत स्वतःचे नाव करून घेण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव उंच करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही ख्रिस्ती लोक ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर देवाने स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मृतातून उठवून अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलेले आहे. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेत असताना आम्ही आमचे स्वतःचे नाव केन प्रकारेन प्रसिद्धीस आणण्याचा प्रयत्न न करणे किंवा तो मोह टाळणे हे फार आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव उंच करणे हे ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य आहे. पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे. प्रेषित योहानाने त्याने लिहिलेल्या शुभवर्तमानात स्वतःचे नाव प्रसिद्ध होऊच दिले नाही. तो स्वतःचा उल्लेख ज्याच्यावर येशूची फार प्रीती होती अशा शब्दात करतो. प्रेषित योहान. आणि प्रियानो, हा एक विचार करण्यासारखा भाग आहे की देवाचे हे महान प्रेषित, आद्य प्रेषित यांना म्हटलेलं आहे, पण त्यांनी स्वतःच नाव प्रसिद्ध होऊ न देणे हे कटाक्षाने पाळले. दुसरं उदाहरण, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, माझा रास हो व त्याचा उत्कर्ष हो. बाप्तिस्मा करणारा योहान स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं श्रेष्ठत्व सांगितलेलं होतं, परंतु तो म्हणतो माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ तो माझ्या मागून येत आहे आणि त्याच्या पायतानाचा बंद लावून सोडण्याच्या देखील मी लायकीचा नाही. तो म्हणतो माझा रास हो व त्याचा उत्कर्ष हो. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला हे समजतं की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील आपल्या स्वतःचं नाव उंच केलं नाही. परंतु ही पुढची 3 उदाहरणे पहा की ती ह्या विरोधात दिसून येतात. पहिलं उदाहरण, बाबेलचा बुरुज. बाबेलचा बुरुज बांधणाऱ्यांनी एक ध्येय डोळ्यापुढे ठेवले होते आणि ते ध्येय होते, चला आपण आपले नाव करू. आणि ह्या ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते तो उंच मनोरा बाबेलचा बुरुज ते बांधत होते. प्रियानो, चला आपण आपले नाव करू हा विचारच देवाला आवडत नाही आणि त्यांचा देखील तो विचार देवाला आवडला नाही.
आणि म्हणून देवाने पूर्णत्वास येत असलेल्या त्यांचा बुरुज पाडून टाकला. हाती घेतलेलं काम सिद्धीस जाण्यासाठी जे काम आम्ही करीत आहोत ते काम केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहे का, हे आम्ही निश्चित समजलं पाहिजे. त्यामध्ये स्वतःच्या नावाच्या प्रसिद्धीचा थोडा जरी अंश असला तरी लक्षात घ्या प्रियांनो, हाती घेतलेलं काम कधीच पूर्ण होत नाही. अनेक मोठमोठे संदेश दिले जातील, लोकही ऐकतील, परंतु जीवन परिवर्तनाचा अनुभव लोकांना जर येत नसेल तर मग त्या संदेशाचा काहीच अर्थ नाही. कारण तो संदेश हा केवळ चला आपण आपले नाव करू या उद्देशानेच दिलेला असतो. देवाचे महान सेवक जेव्हा संदेश देत असत तेव्हा हजारो लोक पश्चातापी होत असत. जॉन वेस्ली, C.S. स्पर्जन, D.L. मूडी आणि असे कितीतरी देवाचे सेवक, डॉक्टर बिली ग्रॅहम, हजारोच्या हजारो लोक पश्चातापी होत होते आणि त्यांचं जीवन परिवर्तन होत होतं. प्रियानो, आणि म्हणून आम्ही जे काही काम करतो देवाच्या सेवेमध्ये ते फक्त आणि फक्त त्याच्याच गौरवासाठी असलं पाहिजे, कारण सामर्थ्य देवाचं आहे. योहान 3:27 सांगतं की मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळत नाही, आमचं काहीच नाही, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे. हे दुसरं उदाहरण पहा. हेरोद राजा ह्याचे देखील असेच झाले. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय आणि 20 पासून पुढे काही वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. हेरोद राजा ह्याने देखील देवाला गौरव दिले नाही, देवाचे नाव उंच केले नाही आणि म्हणून तत्क्षणी तो किडे पडून मेला. देव आपलं गौरव मनुष्याला मिळू देत नाही. मनुष्याने ही खूणगाठ बांधली पाहिजे आणि जो देवाच्या सेवेत स्वतःचं नाव करतो, देव त्याला त्या श्रीमंत मनुष्याप्रमाणे म्हणणार आहे, तू आपलं सुख जगामध्ये भरून पावलेलं आहेस, तुला जे काही हवं होतं ते तू जगामध्ये भरून पावलेलं आहेस आणि म्हणून येथे तुला काहीही मिळणार नाही. आणि शेवटचं उदाहरण म्हणजे देवाचा आद्य देवदूत लुसिफर. देवाच्या स्वर्गात राहणारा हा आद्य देवदूत होता. त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की त्याला पाखर घालणारा करू असे म्हटलेले होते. म्हणजे जणू काय देव जेव्हा स्वर्गामध्ये सिंहासनारूढ होत असे तेव्हा हाच आद्य देवदूत लुसिफर देवाच्या सिंहासनाच्या मागच्या बाजूने पाखर घालत असे. म्हणजे तो देवाच्या एवढ्या जवळ राहत असे. इतक्या जवळ राहण्याची कोणालाही परवानगी नव्हती. परंतु जेव्हा ह्याच लुसिफराच्या मनात गर्व आला आणि त्याने देवाचं नाव उंच करण्याऐवजी स्वतःचं नाव उंच करण्याच्या मागे तो लागला, तेव्हा देवाने त्याला खाली फेकून दिले, भूमीवर आदळलं त्याला. आणि तो जो आद्य देवदूत लुसिफर तो दियाबल बनला. दियाबल म्हणजे शैतान, देवाचा शत्रू असा तो बनला. देवाच्या सेवेत ख्रिस्ती लोकांनी
देवाच्याच गौरवाचा उद्देश आणि हेतू अंतःकरणात बाळगणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आज आम्ही पाहतो की लुकाने त्याच्या नावाचा उल्लेख करण्याचं टाळलं आणि त्याचा परिणाम त्याचं शुभवर्तमान, त्याने लिहिलेलं शुभवर्तमान आणि त्याने लिहिलेलं प्रेषितांची कृत्य हे दोन्ही पवित्र शास्त्रात अंतर्भूत झाली. पवित्र शास्त्रात त्यांना मानाचं स्थान मिळालं आणि आज त्या शुभवर्तमानावरून ते शुभवर्तमान वाचून कितीतरी लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. लोकांची जीवने बदललेली आहे. लोकांना स्वर्गाच्या राज्यात येता आलेला आहे. आणि ही गोष्ट आम्ही कदापिही विसरता कामा नये. क्लैपा व तो दुसरा शिष्य जे अमाऊसच्या रस्त्याने चाललेले होते, हे दोघे जण यरुशलेमेहून अमाऊस या गावी निघाले होते आणि तिसऱ्या दिवशी निघाले. तिसरा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा होता. त्यांचा अविश्वास बघा. हे यरुशलेम ते अमाऊस हे अंतर साधारणतः 7 मैल एवढे होते आणि येशूचे दुःख सहन, मृत्यू व येशूची प्रेतक्रिया या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी ते एकमेकांमध्ये संभाषण करीत चाललेले होते. आणि अचानक येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाला आणि येशू त्यांच्याबरोबर चालू लागला. येशूचे दुःख सहन आणि मरण हा विषय प्रभू येशू ख्रिस्ताकरिता फारच जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये प्रगट झाला, कारण ते येशूचे दुःख सहन, मरण या सर्व गोष्टी ते बोलत होते. वास्तविक पाहता ते नैराश्यावस्थेमध्ये होते, कारण त्यांना एवढंच माहिती होतं की येशूला त्यांनी कबरेत ठेवलेलं आहे. नैराश्याच्या अंधारात. आणि त्याचं कारण ते देत आहेत. इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच असावा अशी आमची आशा होती. आणि आता तो मुक्ती कसा करणार? आता तो मरण पावला. नैराश्य. नैराश्य. प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती लोक जेव्हा नैराश्याने ग्रासू लागतो तेव्हा लक्षात ठेवा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्या जवळ उतरून येतो. त्याची दखल घ्या, त्याला ओळखा. नैराश्य आणणारा सैतान आहे, पण नैराश्यातून आवेशाचा, आशेचा संदेश देणारा परमेश्वर देव आहे. आणि जेव्हा त्यांनी प्रभू येशूशी संभाषण केले तेव्हा त्यांचं नैराश्य आनंदामध्ये बदलून गेले. ते म्हणत आहेत की आपल्या अंतःकरणात आतल्या आत उकळ्या फुटत नव्हत्या का? आनंदाच्या उकळ्या फुटत नव्हत्या काय? अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? सगळं नैराश्य गेलं आणि आनंद निर्माण झाला येशूशी बोलण्यामुळे. आणि म्हणून येशूशी संभाषण करणं हे जितकं अधिक तेवढी आनंदाची हमी, आणि येशूशी संभाषण जितकं कमी तितकं नैराश्याची भीती. आणि म्हणून प्रियांनो, या दिवसांमध्ये आपला अधिक आणि अधिक वेळ येशूशी संभाषण करण्यामध्ये घालवा. या नैराश्य अवस्थेमध्ये देखील अंतःकरणात आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटतील, देवाचं वचन सांगत आहे. आणि या 2 वाटसरूंचं तेच झालं की जेव्हा त्यांनी प्रभू येशूशी संभाषण केले तेव्हा नैराश्य आनंदामध्ये बदलून गेले आणि ते त्याच क्षणाला
यरुशलेमेला परतले व शिष्यांना ही वार्ता दिली. आवेश भरला, आवेश. तात्पर्य, प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला आज्ञा दिलेली आहे की मीपर्यंत तुम्ही अशा प्रकारे माझ्या मरणाची घोषणा करा आणि माझ्या मरणाचे स्मरण करा. आणि असे बोलून त्याने प्रभू भोजनाची संस्थापना केली. आणि मंडळी आज गेली 2000 वर्षे सातत्याने हे आज्ञापालन करीत आहे. जेथे जेथे पवित्र सहभागिता प्रभू भोजन करून ख्रिस्ताच्या दुःखाचे स्मरण केले जाते, दुःख सहनाचे, मरणाचे स्मरण केले जाते, मरणाची घोषणा केली जाते, तेथे तेथे प्रभू येशू ख्रिस्त उतरून येतो आणि सर्व नैराश्य हद्दपार करतो. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या नैराश्यामध्ये ख्रिस्ताच्या दुःख सहनाचे स्मरण केले पाहिजे आणि ख्रिस्ताला आमंत्रित केले पाहिजे. अमावस्या वाटसरू सारखा अनुभव त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. अमावस्या वाटसरूच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, तसाच आनंदाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा क्रमांक 3, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखले नाही. प्रभूनेच त्यांचे डोळे त्याला ओळखू नये म्हणून बंद केले होते. प्रभूच्या पुनरुत्थानावर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. प्रभूने त्याच्या मरणाच्या आधीच त्याच्या पुनरुत्थानाची 3 वेळेला घोषणा केली होती. तरी देखील ते एवढी महत्वाची गोष्ट विसरून गेले होते, कारण त्यांच्यामधील अविश्वास याला कारणीभूत होता. तो विश्वास त्यांना प्राप्त व्हावा म्हणून प्रभूने त्यांना मोशे व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून सर्व शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. म्हणजे अर्थातच ख्रिस्ताचे मरण, दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान या सर्व गोष्टी देवाने, ख्रिस्ताने त्यांना उलगडून सांगितल्या. आणि तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी येशूला ओळखले. तात्पर्य, जुन्या करारामध्ये येशूविषयीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा शोध घेणे म्हणजे आपल्या विश्वासामध्ये वाढ करणे आणि आपला विश्वास दृढ करणे होय. शोधा म्हणजे तुम्हाला सापडे. आम्ही काय शोधत आहोत? जुन्या करारामध्ये येशूविषयी जे सांगितलेलं आहे ते शोधा. त्या भविष्यवाण्या शोधा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयीचं जे काही त्यामध्ये लिहिलेलं आहे, मरणाविषयीचं, पुनरुत्थानाविषयी, यशया 53 आणि अशा अनेक शास्त्रपाठामध्ये, संदेशांच्या लेखांमध्ये आणि त्या नियमशास्त्रामध्ये ते शोधा. प्रियानो, ही गोष्ट देवाला फार, ख्रिस्ताला फार आवडते आणि हीच गोष्ट आमचा विश्वास वाढवते आणि दृढ करते. रोम 10:17 मध्ये आपण वाचतो की विश्वास वाढतेने व वाढता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे येते. जर आमचा विश्वास वाढत नसेल तर मग आम्हाला आध्यात्मिक अंधत्व येण्याची भीती आहे की ज्यामुळे आम्ही येशूला ओळखू शकत नाही आणि येशूच्या आशीर्वादांचा अनुभव घेऊ शकत नाही. येशूला न ओळखणे म्हणजे येशूच्या आशीर्वादांचा अनुभव न येणे. मुद्दा क्रमांक 4, प्रभू येशूने त्यांना निर्बुद्ध म्हटले, कारण संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास ते मतिमंद झाले होते. प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर आमचा विश्वास आहे असे कित्येक वेळेला आम्ही म्हणत असतो, परंतु कृतीशील विश्वास ठेवण्यास आम्ही तयार नसतो. जी प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत असते तिच्यात एक आमूलाग्र बदल झालेला दिसून येत असतो आणि तो बदल म्हणजे ती व्यक्ती ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान घोषित करू लागते आणि ह्यालाच प्रभू येशूची सुवार्ता म्हटलेले आहे. एकही संधी न दवडता स्वतःच्या साक्षीचा आधार घेत
ती व्यक्ती सुवार्ता सांगत असते. तिला सुवार्तेची लाज वाटत नाही. सुवार्तेमध्ये देवाचे सामर्थ्य आहे याचा अनुभव ती घेत असते. सुवार्ता न सांगणाऱ्यांची वाईट दुर्दशा होते. या देवाच्या वचनावर त्यांचा विश्वास असतो. ख्रिस्ताने माझे जीवन कसे बदलले, पूर्वी मी कोण होतो आणि आता ख्रिस्ताने माझे जीवन कसे परिपूर्ण रीतीने परिवर्तन केलेले आहे, या गोष्टी ती व्यक्ती सांगू लागते. आणि ह्याला म्हटलेला आहे पुनरुत्थानावरचा कृतिशील विश्वास, अंतःकरणाचा विश्वास. आणि हा जर विश्वास ख्रिस्ताला दिसला नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, निर्बुद्ध आणि मतिमंद आणि प्रभू मतिमंद आणि निर्बुद्ध माणसांना आशीर्वाद देत नाही. आणि म्हणून प्रियांनो, जर पुनरुत्थानावर विश्वास आहे तर मग आम्ही ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान घोषित केले पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. सुवार्तेला शोभेल असे आचरण आम्ही करण्याची गरज आहे. सुवार्तेला शोभेल असे जीवन जगून मग ती व्यक्ती आपल्या जीवनाद्वारे येशूची सुवार्ता सांगत असते. पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यानंतर हा बदल आमच्यात दिसून येतो. आव्हान. आज अमावस्येचे 2 वार सर्व आम्हाला काय बोध करीत आहे? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास न ठेवल्यामुळे ते यरुशलेम सोडून माघारी चालले होते. प्रभू उठणार आहे हा विश्वास जर त्यांनी ठेवला असता तर ते यरुशलेम सोडून गेलेच नसते. यरुशलेम ते अम्माऊस हा 7 मैलांचा प्रवास आणि अम्माऊस ते यरुशलेम हा 7 मैलांचा प्रवास, असा एकूण 14 मैलांचा प्रवास त्यांना विनाकारण करावा लागला. विनाकारण करावा लागला नसता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर अविश्वास दाखवल्याने आम्ही केव्हा केव्हा अशाच प्रकारे विनाकारण कष्टात, त्रासात व नैराश्यात जात असतो. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आज अमाऊसच्या रस्त्यावर असलेले 2 वार स्वरूप आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर अविश्वास कधीच दाखवू नका आणि तो विश्वास तुमच्या कृतीमधून जाहीर होऊ द्या. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा परमेश्वरा, खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरील हा दुसरा संदेश आम्ही ऐकलेला आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे अमाऊसच्या वारसरूंना दर्शन. प्रभू, आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर जर विश्वास ठेवणारे आहोत तर मग तो आमचा विश्वास कृतिशील आहे का? आम्ही ते पुनरुत्थान जाहीर करीत आहोत का? त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने माझं जीवन परिवर्तन केलेलं आहे हे आम्ही धैर्याने बोलू शकत आहोत का? आमची साक्ष आम्ही देऊ शकत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट म्हटलेलं आहे, तुम्ही माझे साक्षी व्हा. प्रभू, आम्हाला तुझ्या साक्षीची लाज तर वाटत नाही. आम्ही तुझी साक्ष देणे हे गैर तर समजत नाही. आमच्या साक्षीमुळे किती लोकांचं जीवन परिवर्तन होऊ शकतं हे बापा परमेश्वर, हे आम्हाला समजू दे. आज प्रभू, मी ख्रिस्ती का आहे याचं विश्लेषण मला देता येईल का? याचं कारण मला सांगता येईल का? मी माझ्या
ख्रिस्ती आईबापांच्या घरात जन्मास आलो हे कारण असू नये, तर ख्रिस्ताने माझं जीवन आमूलाग्र बदललेलं आहे, म्हणून मी ख्रिस्ती आहे. प्रभू आज तो सुवार्तेचं मर्म आम्हाला समजू दे, सहाय्य कर बाबा. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक व्यक्तीला नैराश्याच्या अंधारातून बाहेर काढ. प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि बापा परमेश्वरा आनंदाच्या उकळ्या फुटत असलेला अनुभव येऊ दे. आज मी तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहो, सहाय्य कर बापा. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. पदार्थ तयार करत असताना विशेष गोष्ट म्हणजे गव्हाची भाकरी करायची आहे, गव्हाची पोळी करायची आहे. त्यामध्ये मीठ आणि तेल अजिबात नको. साधी भाकरी करायची आहे. आपल्या हाताच्या पंजा एवढी भाकर करा आणि ती प्लेटमध्ये घ्या. प्रभू भोजन झाल्यानंतर जी भाकर उरेल ती भाकर अशीच टाकू नका. त्याच वेळेला प्रभू भोजन झाल्यानंतर, भक्ती झाल्यानंतर ती भाकर लगेचच सर्वांनी मिळून खाऊन घ्या. ती पवित्र भाकरी आम्ही केलेली आहे. प्रभूच्या प्रार्थनेने सर्व काही आम्ही ते पवित्र केलेलं आहे आणि म्हणून त्याचा आम्ही सन्मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे त्या प्याल्यासाठी आम्हाला मनुके हे आणायचे आहे आणि ते आम्हाला रात्रभर भिजत घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला क्रश करायचं आहे, त्याला शिजवायचं आहे आणि मग त्याला वस्त्रगाळ करून मग त्यातून आम्हाला रस काढायचा आहे आणि तो द्राक्षरस आहे. त्याच्यात साखर घालू नका, त्याच्यात दुसरं काहीही घालू नका. तोच शुद्ध त्याचा रस असू द्या. आणि प्रियांनो, आपल्या घरातल्या कपमध्ये तो द्राक्षरस घ्या. एक टेबलवर शुभ्र पांढरं कापड ठेवा, का पांढरं कापड नसेल कोणतंही असेल ते टाका आणि टेबल नसेल स्टूल असेल, स्टूल नसेल खुर्ची असेल, खुर्ची नसेल आपल्या कॉटवर ते मांडा, परंतु स्वच्छ कापड त्यावर टाका आणि कापडावर हे सगळे एलिमेंट्स ठेवा. जे कप आहेत ते एका मोठ्या प्लेटमध्ये ठेवा. तुमच्या घरातील जेवढे मेंबर असतील 4, 5, 3 त्याप्रमाणे. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ती भाकरी ठेवा. खाली एक कापड, वरून एक कापड आणि अशा प्रकारे प्रियांनो ते प्रभोजन झाकून ठेवा. आणि मग जसा विधी सुरू होईल त्याप्रमाणे जसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे करा. विधी सुरू होण्याआधी त्या प्रभू भोजनाचं जे एलिमेंट्स आहेत वरचं कापड ते अनावरण करा, काढून ठेवा, घडी करून ठेवा आणि मग ते प्रभूभोजन आम्ही सुरू करू आणि प्रभूभोजनामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. तर अशा प्रकारे हे प्रभूभोजनाचे घरातली जी प्रमुख व्यक्ती आहे त्याने पुढारपण घेऊन ती प्रत्येकाला ते पदार्थ द्यावयाचे आहे. लक्षात घ्या प्रिया. आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा मान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.
शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.